नमस्कार. आमच्या स्वामी प्रवास या चॅनलमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते. जर तुम्ही मांसाहार करून स्वामी सेवा करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आज मी सांगणार आहे एक असं सत्य जे 90% लोकांना माहीतच नाही. अगदी थोडक्यात माहिती मी आणि अगदी शॉर्टमध्ये सांगणार आहे. मांसाहार करणं काही लोक म्हणतात सरळ पाप आहे, तर काही लोक म्हणतात स्वामी फक्त भावना पाहतात. पण हे खरं आहे का? स्वामी रागवतात का? की ते आपल्याला तसेच स्वीकारतात? तर याचं उत्तर शेवटच्या 2 मिनिटात तुम्हाला मिळणार आहे आणि जे तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का की मी मांसाहार करतो, मग मी खरा भक्त आहे का? स्वामी माझ्यावर नाराज असतील का? तर बघा, हा प्रश्न फक्त तुमचा नाही, हजारो भक्तांच्या मनात चाललेलं युद्ध आहे हे. एकीकडे श्रद्धा आणि दुसरीकडे सवयी, आणि याच गोंधळात माणूस भक्तीपासून दूर जाऊ लागतो. आणि याचंच उत्तर मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. काही लोक स्पष्ट सांगतात जो मांस खातो तो कधीच शुद्ध भक्त होऊ शकत नाही, कारण मांसाहार म्हणजे हिंसा, आणि हिंसा म्हणजे पाप, आणि पापाने भक्ती कधीच होत नाही. त्यामुळे ते म्हणतात स्वामी सेवा करायची असेल तर आधी मांस सोडा. पण आता तुम्ही दुसरी बाजू ऐका. स्वामींना तुमच्या थाळीतलं अन्न नाही तर तुमच्या मनातील भावना महत्त्वाची असते. जर माणूस खूप चांगला असेल पण तो मांस खात असेल तर तो वाईट आहे का? आणि जर कुणी बाहेरून शुद्ध दिसत असेल पण मनाने वाईट असेल तर तो खरा भक्त आहे का? हा विचार तुमचं डोकं हलवून टाकेल. खरं सत्य खूप सोपं आहे, पण लोक ते स्वीकारायला तयार नसतात. तर बघा, स्वामी सेवा म्हणजे मनाची अवस्था आहे. तुम्ही तुमच्या मनाला विचारा, तुमचं मन स्वच्छ आहे का? तुम्ही कोणाला त्रास देत आहे का? तुमच्या मनात प्रेम आहे का? जर याचं उत्तर हो असेल तर तुम्ही स्वामींच्या खूप जवळ आहात. आणि कधी हा प्रश्न पण विचारा तुम्ही तुमच्या मनाला, मांसाहार करत राहणं योग्य आहे का? उत्तर आहे नाही आणि हो, दोन्ही. तर ते कसं बघा. आता हा पॉइंट खूप खूप महत्वाचा आहे. सुरुवातीला स्वामी तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे स्वीकारतात, पण हळूहळू ते तुम्हाला बदलायला शिकवतात. तर याचाच अर्थ काय आहे? भक्ती म्हणजे बदलण्याची प्रक्रिया आहे. जर तुम्ही खरे भक्त असाल तर तुम्हाला स्वतःमध्ये बदल दिसायला लागेल. तुम्ही हळूहळू मांस कमी कराल, तुम्हाला शांतता आवडेल, तुमचे मन सात्विक होईल. हे जबरदस्तीने नाही तर स्वामींच्या कृपेने होईल. लक्षात ठेवा, स्वामी तुम्हाला सोडत नाहीत तर ते तुम्हाला घडवतात. स्वामी कधीच म्हणत नाहीत तू वाईट आहेस, माझ्यापासून दूर जा. ते फक्त एवढंच म्हणतात, तू माझ्याकडे ये, बाकीचं सगळं मी सुधारतो. श्रद्धा आणि निष्ठा असेल तर जपमाळेतून सुद्धा आपल्याला कृपा मिळू शकते. पण जर कोणी जाणीवपूर्वक चुकीचं वागून म्हणत असेल की मला तरीही कृपा मिळेल तर योग्य नाही ते. परंपरामध्ये असे सांगितले आहे की मांसाहार पचायला साधारण 48 तास लागतात, आणि त्या काळात शरीरात तामसिक स्पंदने जास्त असतात. त्यामुळे त्या दिवशी जप सेवा टाळावी असे काही गुरु सांगतात, कारण त्या दिवशी केलेली साधना पूर्ण एकाग्रतेने होत नाही. लक्षात ठेवा, हे बंधन नसून मार्गदर्शन आहे. स्वामी समर्थ करुणा सागर आहे. ते आपल्या भक्ताचा स्वभाव, परिस्थिती आणि मर्यादा जाणतात. तर तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, त्यावरून तुम्ही स्वतः ठरवू शकता की मांसाहार करायचा की नाही. तर बघा, एका गावात एक साधा शेतकरी होता. तो मांसाहार करायचा पण मनाने अत्यंत प्रामाणिक होता. त्याला स्वामींवर अपार श्रद्धा होती. तो रोज सकाळी उठून स्वामींचे नामस्मरण करायचा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा जप तो 108 वेळा करायचा. एकदा त्याच्या मनात शंका आली की मी मांसाहार करतो आणि मग माझी सेवा स्वामी समर्थ स्वीकारतील का? त्या रात्री त्याला स्वप्नात स्वामींचे दर्शन झाले आणि स्वामी म्हणाले, अरे मला तुझं ताट नको आहे, मला तुझं मन दे. त्या दिवसापासून त्या भक्ताचा विश्वास अधिक दृढ झाला. तर या कथेतून आपल्याला काय समजतं की स्वामी बाह्य गोष्टींपेक्षा अंतर्मन पाहतात. मात्र आपण स्वतःची प्रगती करायची असेल तर शक्य तितकं सात्विक मार्ग स्वीकारणं हे आपल्यालाच फायद्याचं आहे. तर बघा, जेव्हा आपण घरात मांसाहार करतो त्यावेळी घरातलं वातावरण सुद्धा बदललेलं असतं. घरात अशांतता वाटेल, वादही होतील, आणि त्यामुळे काही लोकांना म्हणजे जे भक्ती करतात त्यांना वाटतं की मांसाहार करून स्वामी सेवा किंवा स्वामी भक्ती करू नये. कारण स्वामी सेवा करत असताना, स्वामी भक्ती करत असताना आपलं मन डोकं शांत राहणं, आपलं मन स्थिर राहणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि म्हणून जेव्हा तुम्ही मांसाहार करत असाल तेव्हा सेवा न केलेलीच बरी. तसं मांसाहार करून कोणी सेवा करणारच नाही, पण तो दिवस आपल्याला स्वामी सेवा न केलेला मानला जातो. पण एक मात्र आहे, या सेवेत आल्यानंतर मी मगाशीच बोलले
की या सेवेमध्ये आल्यानंतर मांसाहार आपोआप कमी होतो, पण हे लगेचच होणं शक्य नाही. त्यामुळे तुम्ही कधी मांसाहार केलात तर त्या दिवशी तुम्हाला एक दिवस नामस्मरण, पूजा, पाठ काहीही करायचं नाही आहे, जोपर्यंत त्या अन्नाची पचनक्रिया होत नाही तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर पूजापाठ नाही केला तरी चालेल, पण नामस्मरण हेच करायचं आहे तुम्हाला. स्वामी तुम्हाला जसे आहात तसे स्वीकारतात, पण ते तुम्हाला तसेच ठेवत नाहीत, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, तुम्ही काय निवडणार? तुमच्या सवयी की स्वामींचा मार्ग? तर मांसाहार करून कोण कोण स्वामी करतं कमेंटमध्ये प्लीज मला सांगू शकता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण इथे मिळणार आहे मन बदलणारी भक्ती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.